नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी एक अत्यंत आनंदाच्या आणि दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करणार आहोत. तर चला पाहूया दिलासादायक व आनंददायक बातमीचे स्पष्टीकरणाच्या संदर्भातील माहिती पाहूया. मित्रांनो, आजची महत्वाची बातमी आहे खुश खबर. 30 डिसेंबरची आनंदाची बातमी. या कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली. कर्मचाऱ्यांना मिळणार हा लाभ. लाभाच्या बाबतीत GR लागू. तर चला पाहूया स्पष्टीकरण. नमस्कार आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत आपले शब्द सुमनाने मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील मोठी खुशखबर युक्त बातमी व्हायरल करत आहोत. राज्यातील या कर्मचाऱ्यांना आता मिळणार मोठा फायदा. फायद्याच्या संदर्भात शासन निर्णय लागू. चला तर करूया आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे. ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. अखेर प्रतीक्षा संपली. महाराष्ट्र राज्यातील या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू. त्या संदर्भात तर GR निर्गमित झाला. या संदर्भात चला तर पाहूया सविस्तर अपडेट. चला तर जाणून घेऊया अपडेट. महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. ही बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याच्या अशा जुन्या पेन्शन योजनेच्या संदर्भात आहे. राज्य कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून सदर शासन निर्णयानुसार काही कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ पुन्हा एकदा लागू करण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतला आहे. तंत्र व उच्च शिक्षण विभागाने 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती नोटिफिकेशन निघालेली पदभरती अंतर्गत सिलेक्ट झालेल्या व 1 नोव्हेंबर 2005 नंतर कार्यभार स्वीकारलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. शासन निर्णय गेल्या आठवड्यातच जारी करण्यात आला आहे. 22 डिसेंबर 2025 रोजी शिक्षण विभागाने याबाबत अधिकृत GR जारी केला आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून एक अत्यंत महत्वाचा शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे. या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात निघालेल्या आणि त्या तारखेनंतर शासकीय सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 2/2/2025 च्या शासन निर्णयानुसार आता जे अधिकारी आणि कर्मचारी यांना 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर राज्य शासन सेवेत नियुक्त झाले आहेत पण त्यांची पदभरती जाहिरात 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी निर्गमित झाली असेल अशा कर्मचाऱ्यांसाठी त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1984 तर सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी व त्या अनुषंगिक नियमाची तरतुदी करण्यासाठी एक वेळचा पर्याय देण्याबाबत विकल्प घेण्यात आला. यानुसार 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी पदभरती
जाहिरात आलेल्या आणि 1 नोव्हेंबर 2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा मित्रांनो अर्ज व विकल्प शासनास प्राप्त झाले आहेत. दरम्यान अर्ज प्राप्त झालेल्या सरकारी कर्मचाऱ्याला आता नियमानुसार जुनी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे. करिता मित्रांनो ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मार्फत आपण हा व्हिडिओ व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.